चला पंच सामना चालू करायचा आहे. सोज्वल या ना, फास्ट या ना, किती टाइमपास आहे या. सोज्वल स्पीडअप कर सोज्वल. हा किती टाइमपास आहे, जवळजवळ 15 मिनिट झाले. केला चला केला. काय टाइमपास आहे, अजून किती अनाऊन्स करायचा. दीपक वाघमारे याच्यासाठी त्यांच्या वडिलांकडून प्रत्येक षटकारास 100 रुपये बक्षीस आलेलं आहे इकडे. पंच सामना चालू करा. राईट लेफ्ट आर्म राऊंड विकेट. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज रवींद्र टोंबरे, खेळण्यासाठी सज्ज सोज्वल घरत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट सोज्वल सज्ज. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ते बिन बाद 8. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ते बिन बाद 8. सुंदर अशा या दोन्ही आयोजकांची भूमिका. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. 2 चेंडू कुठेतरी मार खाल्ल्यानंतर रवींद्र ठोंबरे याच्या माध्यमातून चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होते. शरीराला हा चेंडू बसलाय. याचबरोबर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. काय वाटतंय संदेश, हा शॉट केल्याचा परफेक्ट शॉट होता का, काय गरज होती का, काय वाटतंय तुम्हाला. जर धावा येत आहेत तर सूरज जर सरळ बॅटने धावा येत असतील तर कुठेतरी आपण त्याच्यावरच मार्गक्रमण करणं गरजेचं आहे. सूरज अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. स्लोवर चेंडूचा मारा रवींद्र ठोंबरे याच्या माध्यमातून. सोज्वल घरत याच्यासाठी पहिला आल्यापासून स्फोटक सुरुवात होती सोज्वल घरत याची. तदनंतर सुंदर कमबॅक पाहायला मिळाले रवींद्र ठोंबरे यांचं. सोज्वल घरत त्याला प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये पारितोषिक निकेश घरत यांच्याकडून. हा स्क्वेअर चेंडू व्हेज वाले जेवण्यासाठी तयार व्हा. आणि आज शेवटचा कॉल. अतिशय सुंदर असा ऑन साइडच्या दिशेने षटकार. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 बिन बाद 15. निकेश घरत याच्या माध्यमातून 200 बक्षीस होता सोज्वल घरत याच्यासाठी. आणि ऑनलाईन पे सुद्धा झाले. यूपीआय जोरदार आहे न. सोज्वल बरोबर दीपक साठी पण पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपये त्यांच्या वडिलांकडून, दत्ता वाघमारे यांच्याकडून. हसला तो फसला. आणि त्याच्यासोबत एक सोमरसची बाटली सुद्धा तुमच्यासाठी वडिलांकडूनच डेडिकेट केली ती पण. कर्नाला एक्सप्रेस गिरीश घरत आता 40+ झालाय. काही कालावधीपूर्वी त्यांनी सुद्धा मैदाने गाजवली आपल्या गावासाठी. सूरज नक्कीच कर्नाला एक्सप्रेस म्हणून ज्यांना ओळखला जातो जे आपले गिरीश घरत आता गोलंदाजी मार्गवर चिंचवड विलेज कडून. पण स्ट्राईकला पाहतो आपण दीपक कातकरी, ज्याच्यासाठी 2 षटकारांसाठी 200 रुपये पारितोषिक आलंय. दीपक कातकरी यांना 2 षटकारांसाठी 200 रुपये पारितोषिक दत्ता कातकरी यांच्याकडून. पुन्हा एकदा गिरीश तो इथे मात्र पंचांकडे दात मागे जाते. पंचांनी कबायत करताना व्हाईट चेंडू. आपण तर धावांतर धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या 16 आहे. धावसंख्येवर कुठेतरी मोठी फलंदाजी करावी लागेल, रन काढाव्या लागतील या फलंदाजी करणाऱ्या संघाला. पुन्हा एकदा पंचांकडे दात मागले जाते.
पंचांचा इशारा येतो. फाईट चेंडू कुठेतरी स्लोवर पद्धतीने चेंडू टाकतात की ज्या प्रकारची गोलंदाजी ती गोलंदाजी गिरीश यांनी करायला पाहिजे, पण स्लोवर चेंडू का टाकतात हे समजत नाही. आणि तत्पूर्वी 2 चेंडू अवांतर धावात कन्व्हर्ट झालेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार गिरीश तो दीपक. फटका सजवलाय, चेंडू खाली येतो स्वतः संतोष पाटील. इथे मात्र झेलबाद झालाय, पहिला गडी बाद झालाय. आणि जुने अनुभव आपण मात्र संतोष पाटील आपल्या जुन्या टीम मध्ये जे गोलंदाजी करायचे त्याच अनुभव इथे मात्र फळाला आलाय. राहुल घरात यांच्याकडून लगेचच 100 रुपयाचं पारितोषिक मैदानातच दिलंय, त्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत. ही दोस्तीची मिसाल आहे की काय राहुल? चांगली गोष्ट आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते सोन्या कातकरी. बघूया, बऱ्याच वर्ष बोलतोय सोन्या माझ्यासोबतच असा मारीन तसा मारीन. 2 वर्ष तर पेला, आज काय सोन्यासारखा भाव दाखवतोय का बघूया. कारण की सोना कडाडलाय सूरज. लोकांच्या आधी भवितव्य त्या बाबतचे झाले की 2.5 लाखावर जाईल, तर हा सोन्या किती मध्ये जातो बघूया आपण. तेच बघायचे संदेश आपण. सोन्याचा भाव जरी वाढला असेल तरी आपल्या आदिवासी वाडीतील सोन्या कातकरी पाहतो आपण. गेली 2 वर्ष काही चमकला नाही आपल्या प्रीमियर लीग मध्ये, या वर्षी चमकतोय. पाहायचं स्ट्राईक वर पाहतो पुन्हा एकदा तैनात. इथे मात्र ऑफसाईडचे चेंडू खेळले, चेंडू ट्रॅव्हल होतो डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धावेमध्ये. 1 धावेच्या मती संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवर. स्ट्राईक वर पाहतोय आपण पुन्हा एकदा सोजवल स्वतः कर्णधार खांद्यावर धुरा घेतोय. यानंतरचा सामना असेल अनिकेत पाटील विनर आणि रोशन घरत विनर यांच्यामध्ये. लगेचच यायचे आपण समालोचक कक्षात. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहतोय आपण. फसवा चेंडू टाकतात गिरीश, ते मात्र तत्पूर्वी चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. स्ट्राईकवर पाहतोय गरजला अक्षरशः बरसलाय सोजवल. कुठेतरी अजूनही फटके खेळावे लागतील मोठे. फुटा चेंडू आणि त्याला सन्मान दिला. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 6 धाव्यांसाठी. आता मात्र सुशांत खंडाकले आणि प्रतिकेश पाटील कुठेतरी खुश असतील, कारण त्या प्रकारची फलंदाजी होताना पाहतोय. संघ मालकाने हायवा कॅच घेतले, खुश एकदम. पुन्हा एकदा प्रयत्न होता, इथे मात्र झेल झाले. इथे मात्र मोठा मोहरा बाद झाला. अजून एक षटकाचा खेळ शिल्लक होता, पण काम एकदम फिट करून गेलाय सोजवल. वैयक्तिक 2 षटकाच्या समाप्तीने संघाची धावसंख्या 24 आणि मला वाटतं वैयक्तिक 20 धावसंख्या करून सोजवल तंबूत परतताना दिसतोय. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि नौका गोलंदाज आपण पाहणार होतो. आता अजून एक चेंडू शिल्लक आहे, अजून 5 चेंडू झाले. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना गिरीश घरत मार्गक्रमण करणार. राईट आर्म राऊंड विकेट खेळण्यासाठी सज्ज नवीन फलंदाज प्रदुन्य भोईर. सुशांत तिकडूनच सांगतोय प्रदुन्य निघल्या की बॉल हुकू नको, कारण त्याला माहिती आता आपलं जिंकलो करो या मरो ही मॅच. जर जिंकला तर या टुर्नामेंट मध्ये पुढे प्रवास राहील, पण जर हरला तर आपला घरचा मार्ग धरावा लागेल. पुन्हा एकदा स्ट्राईक वर. आता मात्र ऑफसाईडचे चेंडू केला, चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू काय येतोय संदीप कुठले, चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण आणि पंचांचा गडी बाद. गोटे अंपर सारखी पंच. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 वाढली. तर मी आमंत्रित करतो आयन्स एंटरप्राइजेसचे मालक सुनील शेठ मस्कर यांनी आपल्या आजच्या अन्नदानासाठी 10,000 रुपये आर्थिक मदत केली आहे, त्याबद्दल त्यांचे सहर्ष स्वागत. कुठे असेल त्यांनी समालोचन कक्षात यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. आयोजकांच्याकडून आपल्याला आमंत्रण असेल. सुनील मस्कर कुठे असेल त्यांनी यायचंय लगेचच. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली खरी, पण 3रा षटक घेऊन येतोय आपण पाहतोय कर्णधार हेमंत पाटील. पण स्ट्राईक एंड वर पाहतोय आपण नयन पाटील. चला स्पीड अप करायचंय, भरपूर उशीर झाला या सामन्याला, लवकरच आपण हे करायचंय.
रोशन घरत आणि अनिकेत पाटील यायचे नाणेफेकसाठी. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता पण पंचांकडे दात मागे पंचांचा इशारा होतो. राहुल घरत फाईट चेंडूने संघाची धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या 27. आता मात्र ट्रॅव्हल कार्पेट मध्ये इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण गडी बाद होता. इथे मात्र गडी बाद झाले धावचीच्या स्वरूपात. चालाक एकदम आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर संतोष पाटील यांच्याकडून एक कॅच जवळ घेतली आणि ते क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं केले. बॉल उचलला आणि फेकला की ते चपलाईने चेंडू केले. अनुभव आहेत. हे अनुभव जो असतो जो कधी फुकट जात नाही. एक्सपिरियन्स आपण पाहतोय आणि तोच इथे आपण संतोष पाटील यांच्याकडून होताना पाहतो. सूरज नक्कीच अतिशय सुंदर चलाकी दाखवली होती इकडे संतोष पाटील याच्या माध्यमातून. एकीकडे नवीन युग आणि जुना युग, जुनं ते सोनं बोलतात ते त्यांनी इकडे एक्सपिरियन्स दाखवला. अतिशय सुंदर असे विकेट त्यांच्या माध्यमातून घेतले गेले. तर या मर्याई संघाचा स्वतः ओनर सुशांत खंडाकले मैदानाच्या आतमध्ये दाखल. तिथे आपण पाहतो आपल्या बोरवेलच्या कधी आपण कॉल केला तरी काशीनाथ कुठले साहेब आपले उपस्थित असतात. आणि काय स्कोर 27. काशीनाथ कुठल्या आज मैदानामध्ये रोज आपल्या खेळाडूंना ते विचारत असतात कुठे मॅच आहे काय. आज चक्क मैदानात पाहतोय. तसेच आपल्या गावातील पोलीस पाटील दिलीप कुठले रोज त्यांना सुद्धा आवश्यक आणि मजा. आणि आज मैदानामध्ये 40+ सांगेकडून खेळताना पुन्हा एकदा सोन्या स्लोवर पद्धतीचा चेंडू फसवा चेंडू पाहतोय. सोन्या इथे मात्र सोन्याचा भाव जरी वाढला असेल पण सोनी या इथं मात्र आपला चमकताना दिसत नाही कारण याची चमक गेलेली आहे. सस्ता सोना झालाय. कॅरेट मध्ये मात्र तो बदल दिसतोय, फरक दिसतोय. सोन्याला कुठेतरी फटके खेळावे लागतील. इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कर पेजचा चेंडू होता. इथे मात्र सुशांत यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला. एक धाव पूर्ण केली. त्याला माहिती आहे कोणाकडून काय होत नाही आता मलाच काहीतरी करायला लागेल आणि सुशांत स्वतः स्ट्राईक एंडवर पाहतोय आपण. कारण विचार केला सोन्या सुद्धा चेंडू भरपूर हुकलाय, डॉट खेळलाय आणि त्याचाच फायदा घेतला सुशांत याने. कुठेतरी मी एक मोठा फटका खेळू शकतो म्हणून. बॅट चेंज आटीची बॅट. चला एक मिनिट राहुल. हेमंत पाटील आपल्याला विनंती असेल आपल्याला प्लेयर थोडे टाइम आउट घेतात तर आपण लवकर स्पीडअप करायचंय. पुन्हा एकदा बीट झालाय. चांगली गोलंदाजी. संदेश काय वाटतंय सामना कोण जिंकेल? एक वेळेस वाटत होता की सोजवेल यांनी सुरुवात चांगली केली होती पण शेवट मात्र इथे आपण पाहतो 40+ संघाकडून चांगला होता ना. नक्कीच अनुभव आणि इकडे कुठेतरी मिस चेंडूच्या हिशोबामध्ये खेळत असताना सोन्या आणि सुशांत अतिशय सुंदर अशी फिल्डिंग पोलीस पाटील दिलीप कुटले यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना सोन्या पुन्हा एकदा बघूया किती कॅरेटचा फटका दाखवतोय. एक साइडला अनुभव आणि एक साइडला सोन्या. पंचांचा शेअरचा इशारा. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 30. या पूर्वार्धातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना आणि सोन्याच्या माध्यमातून एक धाव दुसरी धावचा प्रयत्न करतोय. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या अंकित होते. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ते 32. हायस्ट स्कोर काय राहुल? काय चेंडू आयोजक कोण आहे? आदित्य चेंडू पोरो. 33 धावांची गरज असणार आहे 40+ संघासाठी आणि आजच्या या दिवसातील हाय स्कोर आहे ना. कशाला मग तिथूनच यायची तू येऊ पण नको आता. कोणाचं आहे? चला स्पीडअप करायचं दोन्ही संघांनी. याच मॅच साठी भरपूर टाइम गेलेला आहे. याच्यामध्ये 2 मॅच कव्हर झाले असते पटापट.
ह्या मॅच नंतर विनंती असेल एक सोज्वल घरात आणि ऋतिक ठुमरे यांना की समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आजची तुझी मॅच आहे ना. संदेश पण आहे ना रे इथं. पंच राहुल घरत आणि राजेश म्हात्रे राजेश घरतच दोन बंधू. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. प्रवीण घरत आणि गिरीश घरत दोन 40 प्लसचे योद्धे मैदानामध्ये दाखल. तर गोलंदाजी मार्कवर निलेश मुंडे आमचे भाऊजी. तर विनंती असेल की मांसाहाराच्या जेवणाला सुरुवात झाली तर सर्वांनी आपण जाऊन भोजन करून घ्यायचंय. सर्वांना विनंती आहे लगेचच जायचंय आपण सर्वांनी. 3 वाजेपर्यंत फक्त भोजन चालू असेल. फक्त यानंतरची मॅच आहे जी रोशन घरत आणि अनिकेत पाटील यांच्या टीमने जायचं नाही. चला स्पीडअप करायचं लवकर. चला स्पीडअप करा. चला पहिली गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण प्रदुन्य भोईर. बघा दिवसाचा मध्यांक झाला आणि गाडी सुद्धा बोंबलायला लागली की कोणता संघ मालक मला घेऊन जातोय. तिकडे सुशांत बघतोय, इकडून अर्जुन घरत, सगळे संघ मालक. पहिला चेंडू अतिशय सुंदर राहुल घर. चालू असतो गाड्या कोणी नेऊ नका रूम मध्ये. सामना चालू असताना कोणी मधून गाडी घेऊन जायची नाही. प्रदुन्य भुईर वैयक्तिक पहिली सांघिक पहिली गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू निर्धाव चेंडू खेळण्यासाठी सज्ज गिरीश घरत. अतिशय सुंदर असा परफ्यूम डिलिव्हरी पेश केले प्रदुन्य भुईर याच्या माध्यमातून. लगातार 2 विकेटला 500 निखिल भाई आहे तो मागो. विजय पाटील चाललं मॅच लागली ना. करो या मरो असा सामना चालू आहे मैदानामध्ये. आता मात्र इथे डिकल्याच्या स्वरूपात एक धाव आली आहे. निर्धारित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. तत्पूर्वी चांगली गोलंदाजी पाहतोय आपण इथे प्रदुन्य भोरी यांच्या माध्यमातून. मागच्या सामन्याचा जर विचार केला तर अतिशय दानादान उडवून हा संघ होता. मर्याई 11 नॉन व्हेज आणि व्हेज जेवण चालू आहे. नॉन व्हेज वाले व्हेज जेवण जाऊ नका, उगाच ॲप नको. इकडे व्हेज जेवण तुम्हाला जेवायला भेटेल. पातोले हातात घ्या, तिथं आमचं आहेत कामगार तिथं, ते जेवण देतील तुम्हाला. घाई करू नका. आमच्या 2 टीमा उपाशी ठेवू पण तुम्हाला पोटभर जेवण देऊ. सोयर चेंडूचा मारा करतोय. या संघाची धावसंख्या 2. प्रवीण घरत केल्यासाठी सुद्धा बिरकावून देण्याचा प्रयत्न होता प्रवीण घरतेच्या माध्यमातून. सुंदर लेग कटच्या माध्यमातून हा चेंडू पाहायला मिळतो प्रदुन्य भुईर याच्या माध्यमातून. प्रदुन्य भुईरने 2 विकेट घेतले तर आदित्य कुटले आणि निखिल भुईर यांच्या माध्यमातून 500 रुपये बक्षीस आहे. प्रदुन्य भुईर तयार. ऑफसाईडच्या रिझल्ट मध्ये मारलेला चेंडू सोजल घरत येणार. प्रवीण घरत याच्या पारीचा अंत. प्रवीण घरत त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत. हेमंत पाटील एक जुना जाणता
अष्टपैलू खेळाडू चिंचणगावचा पाहायला मिळतो आणि चांगली खेळाडू वृत्ती या खेळाडूमध्ये सुद्धा आहे, कारण की मागच्या सामन्यामध्ये कटचा अपील झाला होता, त्याच्या अगोदरच स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवलं होतं हेमंत पाटील यांनी सूरज. तर काय या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना हेमंत पाटील तयार सूरज. नक्कीच इथे आपण पाहतोय देवेश पाटील ऑफ साईडच्या दिशेला एकदम क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. म्हणजे लहान मुलांसाठी सुद्धा आपली प्रीमियर लीग आपण पाहतोय. आजी माझी सर्व खेळाडू आपण पाहतोय या याच्यामध्ये टुर्नामेंट मध्ये. शेवटचा चेंडू पाहतोय आणि स्ट्राईक एंडवर पाहतोय आपण हेमंत पाटील, तर नॉन स्ट्राईक एंडवर गिरीश घरत. इथे मात्र कॅचवर ट्राय करायला पाहिजे होता, पण तत्पूर्वी डिक्लेअरच्या स्वरूपात चेंडू गेला. एक धावेच्या मध्ये संघाची धाव संख्या एक षटकाच्या समाप्तीनंतर 3. टोटल किती पाहिजे रे यांना? 30 पाहिजे ना. टोटल 30 पाहिजे ना? 33 पाहिजे होते अजून. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असेल. नक्कीच मी ओम साई एमटीसी लाईव्ह वाल्यांच्या स्वागत करेन की इथे अचूक सर्व गोष्टी टिपतात आणि असा रिव्ह्यू सुद्धा आल्यात आम्हाला गावातून की गावात मध्ये लाईव्ह चालू आहे आणि एकदम क्लिअरिटी वगैरे फुल चांगली आहे. म्हणजे त्याबद्दल आयोजकांचे सुद्धा मी स्वागत करून की त्यांनी ह्या ओम साई एमटीसी लाईव्ह वाल्यांना आमंत्रित आपल्या चिंचवड प्रीमियर लीग मध्ये केले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा त्यांच्या टीमचे सुद्धा मी स्वागत करतो. ए सुशांत संघ मालक कुणला तरी धरून उभा करा मॅच होईपर्यंत. रोशन घरात आपण सहकार्य करायचं ते बांबूजवळ जाऊन. बॉलर दीपक कातकरी. चेंडू खेळले ऑफ सिच्युएशन, चेंडू ट्रॅव्हल होतो सोने यांच्याकडे. इथे चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत होता, पण एक धावेत समाधान मानलंय. गिरीश आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. येणारे चेंडू असतील 11 आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. हेमंत पाटील यांनी जर 6 मारला तर तुळशीराम पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. हे प्रतिकेश पाटील मागवा. चांगली गोलंदाजी आहे ते पाहतोय आपण, कुठेतरी कमबॅक करताना दिसतात मोरिया 11 संघ. कारण प्रतिकेश पाटील आणि सुशांत पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. विजय पाटील खंबे समर्थक त्यांचे इकडून तिकडून धावत आहेत. त्यांना माहिती आहे विजय निश्चित आमचाच आहे, कारण नावातच विजय आहे. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न होता. इथे मात्र गिरीश निर्धाव चेंडू खेळतोय. निर्धाव चेंडूचे सांगता होते लागोपाठ 2 चेंडू निर्धाव खेळलाय गिरीश. पुन्हा एकदा इथे मात्र कुठेतरी बॅग फुटला जाताना दिसतो 40+11 संघ. हेमंत पाटील यांना माहिती होतं की कुठेतरी आम्ही धावा मारू शकतो, त्यांना स्ट्राईक मिळणे जरुरीचे आहे आणि त्याचा फायदा त्यांनी नक्कीच घेतील. पण गिरीशाला समजलं पाहिजे 3 चेंडू डॉट केलाय, कुठेतरी स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे होती. इथे मात्र आमच्याकडे सांगलं जातोय की आपण चेंडू उकेल म्हणजे कॉन्फिडन्स कुठेतरी कमी करताना दिसतोय गिरीश घरत यांचा. सलग 4था चेंडू मात्र निर्धाव खेळलाय तो म्हणजे गिरीश. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र फटका केलाय, फटक्याखाली तो स्वतः सोजवून करत आणि वैयक्तिक दुसरी झेल घेतली आणि दुसरी झेल घेऊन दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. येणारे चेंडू असतील 6, जिंकण्यासाठी गरज असेल आता 29 धावेची. 8 चेंडू आणि 1 धाव फक्त काढले गिरीश घरत यांनी. रवींद्र ठुमरे सारखा प्लेअर त्यांच्या खेम्यामध्ये असताना संधी का मिळाली नाही याचा विचार नक्की करायला लागेल. कुठेतरी लवकर आला असता तर फटके लागले असते आणि सामना कुठेतरी एकतर्फी करून आणला असता, पण आता एकतर्फी झुकताना दिसतो मर्याई 11 संघाकडे. स्वतः
सुशांत खंडाकले सांगतात की ऑफ साईडला चेंडू ठेव, ऑफ साईडला चेंडू ठेव. प्रत्येक चेंडू सांगतात, कान मंत्र देतात, कारण जिंकणे महत्वाचं आहे. गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ झाला होता प्रत्येकेश पाटील आणि सुशांत खंडाकले यांचा संघ, कारण त्यांच्या टीम मध्ये माझ्यासारखा मोठा प्लेअर होता. आता माझ्यासारखा मोठा प्लेअर त्यांच्यात नाही, तर कुठेतरी त्यांना बॅग फुटला जाताना आपण पाहतोय. 6 चेंडू असतील. आता मोठा नाही पण छोटा आहे त्यांच्याकडे. 6 चेंडू आणि 29 धावा. वैयक्तिक पहिली सांगित तिसरी गोलंदाजी घेऊन येतो सोजूल. इथे खराब क्षेत्ररक्षण होताना पाहिले, चेंडू उचलणार फेकणार. इथे मात्र गावचीच्या स्वरूपात हेमंत पाटील बाद होताना पाहतोय आपण. संदीप कुठले पाहतोय आपण बॅट न घेता. आमिर खान लगान मधला तर पाहतोय आपण श्री महालक्ष्मी क्रिकेट संघाचे माजी खेळाडू, कॅप्टन आणि आता सध्या संघमालक असणारे सचिन खुटले मैदानामध्ये. पहिला चेंडू चांगला टाकलाय. ओव्हर टू संदेश. सुजल घरात राईट आर्म वर विकेट तयार. रवींद्र ठोंबरे याच्यासाठी मिश्रित गोलंदाजी सुजल घरात याच्या माध्यमातून पाहायला गेलं तर अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली होती. 20 धावा आणि वैयक्तिक 2 झेल पकडले होते सुजल घरात याच्या माध्यमातून. त्याच प्रकारची गोलंदाजी सुजल घरात त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 40+ संघाचा कॅप्टन बोला कर्णधार सचिन खुटले. बिरखून दिलेला चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू जातो सीमा रेषे पलीकडे 4 धावांसाठी. ध्रुव संघाची धावसंख्या पोहोचते 10. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना सचिन खुटले कुठेतरी लेट येतात, पण चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सचिन खुटले जर 40+ संघाचा विचार केला तेच तर अतिशय सुंदर असा संघ. पूर्वी याच क्रिकेटपटूंनी चिंचवण गावासाठी अनेक बक्षीस मिळवून दिलेत, फक्त आता प्रॅक्टिसचा अभाव पाहायला मिळतो या संघाकडे. हा बिमर चेंडू, पंचांचा सिग्नल येतोय नो. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 11. याचबरोबर पुढचा चेंडू फिट असणार आहे. विकेटच्या भरपूर संभाव्यता कमी होतात. पुन्हा एकदा स्वेल चेंडू सुजल घरे त्याच्या माध्यमातून कुठेतरी मिश्रित गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये सुजल घरत चुकतोय आणि 40+ संघाला रन देऊन बसतोय सुजल. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका सचिन खुटले यांच्या माध्यमातून. चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 16. सुशांत खंडाकले ओनर पिसलतात त्यांच्या खेळाडूंवर, कारण की लास्ट एअरचा विजयी संघ आहे तो आणि ट्राय नाही करत चेंडूवर तर मग थोडं कठीणच. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका सचिन खुटले यांच्या माध्यमातून, पण आता चेंडू जातो निर्धारित क्षेत्रामध्ये 1 धावांसाठी. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 17. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना 1 चेंडू 16 धावा फक्त औपचारिकता शिल्लक असताना रवींद्र ठोंबरे खेळण्यासाठी सज्ज. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. दणदणीत षटकार, परंतु 10 धावांनी निसटता पराभव झालाय 40+ संघाचा आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो ऋतिक ठोंबरे नसून तो सोजल घरत आहे. तर त्यांनी सामनावीराचा किताब घेण्यासाठी यायचा. तर मी श्रीयुत वसंत पाटील यांना विनंती करतोय की आपण सामनावीराचा किताब द्यायचा आहे, तदनंतर रवाना. थांबा 1 मिनिट फक्त मॅन ऑफ द मॅच द्या तुम्ही.